मनसेचे कार्यकर्ते डोळे लावून बसलेत केव्हा राज ठाकरेंचा ताफा दाखल होतो, केव्हा त्यांची एक झलक पाहता येते यासाठी। मी तेच बोलणार होतो विशालला की लवकर राज ठाकरेंना घेऊन या, तुम्ही त्यांच्या सोबत आहात। मात्र ठीक आहे, आता काय ताफा वाढल्यामुळे आणि मी आधी सांगितलं की MIDCचे कंपनी सुद्धा सुटलेल्या, त्यांची वेळ सुटलेली आहे, त्यांच्या मोठ्या प्रमाणात गाड्या येतात, त्यात जर ताफा अडकला तर निश्चित उशीर या ठिकाणी होऊ शकतो। मात्र कालची गंमत सांगतो, वेळ आहे म्हणून अमित ठाकरे या ठिकाणी आले होते, मात्र ते ज्या रस्त्याने यायला पाहिजे होते त्या रस्ता तो भरकटले, त्यांना तो रस्ता भेटला नाही। त्यांनी GPS द्वारे शहरामध्ये एंट्री केली, ती दुसऱ्या बाजूनी केली आणि ते थेट हॉटेलच्या जवळ पोहोचले। मात्र काही कार्यकर्ते फार उत्साही होते त्यांचं स्वागत करायला, त्यांचं स्वागत अमित ठाकरेचं त्यांना करता आलं नाही। गमतीचा भाग असला तरी त्यानंतर मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत त्या ठिकाणी झालेलं आहे। GPS मुळे काल त्यांचा गोंधळ झाला होता, कार्यकर्ते थोडे हिरमुसले होते। मात्र आज कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे आपण बघतोय, राज ठाकरेंचा जो उत्साह आहे त्यामध्ये ढोल ताशे आहेत। आता थोडंसं वाट बघून कार्यकर्ते कदाचित शांत झाले असावेत, मात्र राज ठाकरे जसे आले एक गदारोळ या ठिकाणी होईल, जल्लोष होईल, कारण 1 तासापासून कार्यकर्ते राज ठाकरे यांची वाट बघतायत। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा आपण बघू शकतो, पोलिसांचा सगळीकडे बंदोबस्त आहे। राज ठाकरे ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहायला आहेत त्या ठिकाणी सुद्धा मोठा बंदोबस्त आणि कडक बंदोबस्त पोलिसांचा दिलेला आहे। आताही या ठिकाणी राज ठाकरे येणार आहेत तर पोलिसांची फार मोठी तुकडी या ठिकाणी कामाला लागलेली आहे, सिक्युरिटी त्यांची वाढवण्यात आलेली आहे। एकंदरीतच वाळूजून इथे यायला जनरल जर समजा ट्रॅफिक फ्री असेल तर 10 ते 12 मिनिटांमध्ये माणूस इथं येतो, मात्र जवळपास 1 तास झाला राज ठाकरे यांना उशीर होत आहे। निश्चितपणे त्यांच्या ताफ्यातच एवढ्या गाड्या आहेत की औरंगाबादमध्ये एंट्री केल्यानंतर शहरातले रस्ते सुद्धा फार मोठे नाहीत, त्यामुळे त्यांच्याच गाड्यांमुळे त्यांच्या गाड्या अडकू शकतात या ठिकाणी। पुण्याहून जरी जेवढ्या गाड्या असल्या तरी गंगापूर असेल, वाळूज असेल या ठिकाणाहून मोठ्या गाड्यांचा ताफा त्यामध्ये पुन्हा सामील होत गेला, तो ताफा वाढत गेला, त्यामुळं जे आहे थोड्या गाड्यांचा वेग मंदावलेला आहे। त्यामुळे राज ठाकरे यांना यायला अजूनही वेळ या ठिकाणी दिसतोय। सगळे आता मला माहिती कळालेली की बाबा पेट्रोल पंप तो क्रॉस केलेला त्यांनी, म्हणजे अवघ्या 1 मिनिटामध्ये राज ठिकाणी या ठिकाणी येतील, कारण बाबा पेट्रोल पंप म्हणजे इथून फक्त 1 किलोमीटरचा भाग आहे आणि बाबा पेट्रोल पंप पासून त्यांना पूर्ण सिक्युरिटी आहे। रस्ता सुद्धा काही ठिकाणी सामान्य लोकांसाठी बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळं आता बाबा पेट्रोल पंप क्रॉस केल्यानंतर राज ठाकरे 1 मिनिटामध्ये या ठिकाणी पोहोचतील, कारण आताच माहिती भेटलेली की राज ठाकरे हे बाबा पेट्रोल पंप क्रॉस करून पुढे आलेले आहेत। बाबा पेट्रोल पंप तसं बघायला गेलं तर औरंगाबादचं प्रवेशद्वार मानलं जातं, मात्र आता पुन्हा सगळे मीडियाचे प्रतिनिधी सुद्धा आता पुढे जात आहेत। निश्चितपणे आता काही मिनिटांमध्ये राज ठाकरे या ठिकाणी येऊ शकतील, त्यामुळं पोलिसांचा बंदोबस्त आहे। क्रांती चौक पोलीस स्टेशनचे PI सुद्धा या ठिकाणी आले, त्यांच्या पूर्ण टीमसाठी ते या ठिकाणी। आपल्या सोबत आपले पोलिसांचा बंदोबस्त वैभव सोनवणे देखील आहेत। सिद्धार्थ, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा। वैभव, आता थोड्याच वेळात राज ठाकरेंचा जो ताफा आहे तो क्रांती चौकात दाखल होणार आहे, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। वैभव, काय तुम्ही याबद्दलची माहिती देऊ शकाल? अजिंक्य, औरंगाबादमध्ये प्रवेश जो आहे तो भगवान महावीर उड्डाणपुला खालून केल्यानंतर होतो असं म्हणतात। या सगळ्या ताफ्यानं औरंगाबादमध्ये प्रवेश केलाय आणि पहिला उड्डाणपूल जो आहे तो उड्डाणपूल लागल्यानंतर खाली क्रांती चौक आहे, या क्रांती चौकामध्ये राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो पोहोचलेला आहे। हल्लीच जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं होतं त्याच्या खाली हा ताफा आता पोहोचलाय आणि तिथे राज ठाकरेंचं अतिशय जंगी स्वागत केलं जाईल। या पुलाच्या दुतर्फा दोन्ही बाजूंना वरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लोकांनी गर्दी जी आहे ती गर्दी केलेली आहे। आणि बरं वैभव, सिद्धार्थकडे मी आता जाणार आहे। सिद्धार्थ, गाडी या ठिकाणी आलेली आहे, आपण बघतोय ताफ्यातली पहिली गाडी या ठिकाणी आलेली आहे। आता पाठीमागं पूर्ण ताफा त्यांच्या सोबत आहे। एकंदरीतच आपण बघितलं तर पहिली गाडी ताफ्यातली या ठिकाणी आहे आणि सगळ्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। फार मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत तो राज ठाकरे यांच्या सोबत आहेत। फटाके वाजवण्यात आलेले, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष या ठिकाणी झालेला। राज ठाकरे यांच्या ताफ्यातली पहिली गाडी, त्यानंतर पाठोपाठ अनेक गाड्या या ठिकाणी आहेत, मोठी गर्दी।
फटाक्यांची आतिषबाजी आपण बघू शकतो. फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. राज ठाकरेंचं आगमन क्रांती चौकात झालेलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत होणार आहे. यांच्यावर फुलं उधळली जाणार आहेत, फटाके फोडले गेलेले, तुतारी सुद्धा या ठिकाणी वाजवली जाणार आहे. राज ठाकरेंचं या ठिकाणी भव्य स्वागत झाल्यानंतर राज ठाकरे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर ते पुढे जाणार आहेत. मात्र या ठिकाणी जवळपास 1 तास झालं राज ठाकरे यांची वाट पाहणाऱ्या सगळ्या चेहऱ्यांवर आता उत्साह दिसतोय, आनंद दिसतोय. कारण त्यांना राज ठाकरेंची एक झलक पाहण्यासाठी गेल्या 1 तासापासून या ठिकाणी कार्यकर्ते थांबलेले आहेत. आपण बघतोय कार्यकर्त्यांची कशी दुतर्फा लाईन लागलेली आहे. सगळेजण राज ठाकरे यांच्या आगमनासाठी गेले 1 तास झालं वाट बघतात आणि राज ठाकरे शेवटी शहरात दाखल झालेले आहेत. त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या आहेत आणि राज ठाकरे सुद्धा काही सेकंदात त्यांची गाडी सुद्धा या ठिकाणी येईल. आपण एक गाडी पुढे जाते कारण फार मोठा ताफा असल्यामुळं जो आहे पाठीमागच्या गाडीमध्ये राज ठाकरे आहेत. या गाडीच्या पाठीमागे आपण बघतोय सगळे कॅमेरे राज ठाकरेच्या गाडीला फॉलो करतायत. एकंदरीतच राज ठाकरेंचं आगमन शेवटी झालेलं आहे. फटाके वाजलेले आहेत, ढोल ताशे वाजतायत आणि एकंदरीतच एकच जल्लोष या ठिकाणी झाला. जोपर्यंत 1 तासापासून थोडेसे शांत झालेले चेहरे अचानकपणे त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर जल्लोष आनंद दिसतो. कारण राज ठाकरेंची झलक त्यांना आता बघायला भेटणार आहे. कारण मागच्या अनेक दिवसांपासून ही तयारी केली जाते या ठिकाणी राज ठाकरेंच्या आगमनाची, राज ठाकरेंच्या सभेची. एकंदरीत सगळ्या तयारीमुळं हा कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली होती. क्रांती चौकामधलं वातावरण भगवमय आहे. प्रत्येकाला भेटा देण्यात आलेला आहे. एक फटाके फोडण्यात आलेले आहेत. राज ठाकरे या ठिकाणी आले. आता काही सेकंदांमध्ये त्यांचं जे आहे स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. दिलीप धोत्रे आहेत या ठिकाणी स्वागत त्यांच्या हस्ते होणार आहे आणि राज ठाकरेंची गाडी सरळ पुतळ्याकडे जाणार आहे. कारण सर्वप्रथम शिवाजी महाराजांना अभिवादन करतील आणि त्यानंतर ते स्वागत करतील. ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो. क्रांती चौकातली दृश्य आहेत. राज ठाकरे यांच्या ताफ्याचं आगमन क्रांती चौकात झालेलं आहे. मोठ्या संख्येनं मनसेचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी गेल्या काही वेळापासून ताटकळत उभे होते. आता त्यांच्याही चेहऱ्यावर हसू फुलल्याचं बघायला मिळतंय. आनंद आहे, उत्साह आहे, जोश भरला गेलेला आहे कार्यकर्त्यांमध्ये. आणि ही राज ठाकरे यांची गाडी आपण सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत. मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. मनसेचे काही कार्यकर्ते हा गाड्यांचा जो ताफा आहे तो नियंत्रित करता आहेत. पोलीसही सोबत आहेत. कशा पद्धतीनं आता कार्यकर्त्यांच्या उत्साहाला राज ठाकरे सामोरं जातात हे देखील पाहावं लागणार आहे. कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरे यांचं स्वागत करतायत. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित आहेत. औरंगाबादमधले मनसेचे पदाधिकारी, महत्त्वाचे नेते देखील यावेळेला उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहोत. राज ठाकरे यांची ही गाडी कॅमेरा 1 मध्ये आपण पाहतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील राज ठाकरे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे, त्यांचं जे स्वागत आहे ते स्वागत राज ठाकरे स्वीकारतील. राज ठाकरे यांच्या गाडीभोवती अंगरक्षकांचं, मनसेच्या कार्यकर्त्यांचं कडं असल्याचं आपण पाहतो आहोत. पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी आहे. मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष देखील या ठिकाणी दिसत आहेत. राज ठाकरे आता स्वतः गाडीतनं उतरत आहेत. आपण ही थेट दृश्य सध्या पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर. मनसेचे कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणा देत आहेत. राज ठाकरे गाडीतनं उतरून आता
क्रांती चौकात आल्याचं आपण पाहिलं आणि त्यानंतर आता ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला